कोल्हापुरात शिवसेनेकडून आभार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं होतं। या मेळाव्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थिती लावली। मेळाव्यातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंसह महाविकास आघाडीच्या नेत्यांवर निशाणा साधलाय। तर शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांनी एकनाथ शिंदे जनतेच्या मनातील मुख्यमंत्री असं वक्तव्य केल्यानं चर्चांना उधाण आलं। धनंजय मुंडेंना माझगाव सत्र न्यायालयानं दणका दिलाय। माझगाव सत्र न्यायालयाचा निकाल करुणा मुंडेंच्या बाजूने लागलाय। धनंजय मुंडेंची आव्हान याचिका कोर्टानं फेटाळली असून करुणा मुंडे यांना 2 लाखांची पोटगी द्यावी लागणार आहे। करुणा शर्मांनी धनंजय मुंडेंचं मृत्यूपत्र आणि स्वीकृतीपत्र कोर्टात सादर केलं। करुणा मुंडे याच धनंजय मुंडेंच्या पहिल्या पत्नी असल्याचा कागदपत्रांमध्ये उल्लेख आहे। प्रेमाच्या जाळ्यात अडकवून आपल्याशी लग्न करणाऱ्याला धनंजय मुंडे 20 कोटी रुपये देणार होते। मुंडे वाईट नाहीत, मात्र त्यांनी दलाल लोक सांभाळलेत असा गंभीर आरोप करुणा मुंडे यांनी केलाय। शेतकऱ्यांबाबत आणि कर्जमाफीबाबत केलेल्या विधानावरून वादात सापडलेल्या कृषी मंत्री कोकाटेंनी न्यूज 18 लोकमतच्या कार्यक्रमातून दिलगिरी व्यक्त केली आहे। ज्या शेतकऱ्याशी आपण बोलत होतो तो आपला मित्र आहे आणि ते विधान चेष्टा मस्करीत केलं होतं असं कोकाटे म्हटलंय। मात्र आपल्या विधानामुळे जर शेतकरी दुखावला असेल तर आपण दिलगिरी व्यक्त करतो असंही कोकाटे यांनी म्हटलं। कर्जमाफीबाबत कृषी मंत्र्यांचं विधान संतापजनक आणि असंवेदनशील असून शेतकऱ्यांच्या व्यथा शेतकरी शेती कशी करतात याची जाण कृषी मंत्र्यांना नसल्याची टीका किसान सभेचे डॉक्टर अजित नवले यांनी केली। माणिकराव कोकाटे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी देखील त्यांनी केली। शेतकरी कर्जमाफीला महायुती सरकारनं सोयीस्कर बगल दिली आहे, त्यामुळे शेतकरी कर्जमाफी ही पुढच्या निवडणुकीवेळी होईल असा खोचक टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी महायुती सरकारवर केली आहे। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केलेल्या विधानानंतर महायुती बॅकफूटवर गेल्याचं पाहायला मिळतंय। ज्या शेतकऱ्यांमुळे आज आपण सत्तेत बसलो आहोत त्या शेतकऱ्यांचा सन्मान केला पाहिजे। शेतकऱ्यांबद्दल अशी विधानं करणं योग्य नसल्याचं म्हणत कामगार मंत्री आकाश फोंडकर यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे। सातारा जिल्ह्यातील 5 तालुक्याचे कार्यक्षेत्र असलेल्या सह्याद्री साखर कारखान्याच्या निवडणुकीची आज मतदान प्रक्रिया पार पडली आहे। खरं तर ही मतदान प्रक्रिया कालच पार पडली आणि एकूण 99 मतदान केंद्रांवर मतदान पार पडलं असून 32,205 सभासद मतदारांपैकी 83% मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आणि आता मतमोजणीला सुरुवात होणार आहे। सिल्लोड नगर परिषदेअंतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेच्या दुसऱ्या टप्प्याचं उद्घाटन करण्यात आलं। यावेळी रमाई घरकुल योजना आणि दिव्यांग लाभार्थ्यांना आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते धनादेश वाटप करण्यात आलं। राज्यात नद्यांच्या प्रदूषणाला महापालिका जबाबदार असून ते सर्व घाण पाणी थेट नद्यांमध्ये सोडतात आणि त्यामुळेच नद्यांची अवस्था दिवसेंदिवस वाईट बनत चाललेली असल्याची टीका राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली। पंढरपूर येथील नियोजित वास्तूचं भूमिपूजन राज्याचे ग्रामविकास आणि पंचायत राज्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी राहण्यासाठी चांगली व्यवस्था उपलब्ध होणार असल्याचं मत पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी व्यक्त केलं। धुळे महापालिकेच्या तिजोरीतून तब्बल 1,64 लाख हडप केल्याचा आरोप शिवसेनेचे नेते अनिल गोटे यांनी केलाय। याविरोधात महापालिका आयुक्तांसह वन अधिकाऱ्यांविरोधात देवपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली। जळगाव महानगरपालिकेत तहसीलदारांच्या सह्या करून जन्ममृत्यूचे बनावट दाखले दिले जात असल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर चौकशीचे आदेश देण्यात आले होते। त्यानुसार आता 50 पैकी 7 दाखले वैध असल्याचं समोर आलं असून 43 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। बीडच्या परळी येथील मरळवाडीचे सरपंच बापू आंधळे यांच्या खून प्रकरणातील आरोपी महादेव गीते यांना आपल्याला बीडच्या कारागृहात मारहाण झाल्याचा आरोप केला होता। त्यानंतर आता महादेव गीतेच्या पत्नी मीरा गीते या पोलीस अधीक्षक यांची भेट घेणार असून सीसीटीव्ही फुटेजची मागणी करणार आहेत। आंबेगाव तालुक्यातील एका रुग्णाचा जीबीएसमुळे मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे आणि त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। दरम्यान नागरिकांनी घाबरून जाऊ नये, खबरदारी घ्यावी असं आवाहन वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केलंय। गर्भवती महिलेला उपचारासाठी तात्काळ दाखल करून न घेतल्यानं दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाची मोठी चूक आहे असा ठपका सरकारनं नेमलेल्या 5 सदस्यीय समितीनं ठेवलाय। 10 लाखांची अनामत रक्कम भरली नसल्यानं गर्भवती महिलेवर उपचार करणं नाकारून तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयानं पालिकेचा 27 कोटी 38 लाखांचा मिळकत कर थकवलेला आहे।
सर्वेक्षणानंतर नोंदणीकृत फेरीवाल्यांना व्यवसाय करण्यासाठी महापालिकेकडून प्रमाणपत्र वाटप सुरू झालं। यात योग्य कागदपत्र आणि अर्जासोबत नियमानुसार 1400 रुपये शुल्क भरणाऱ्या फेरीवाल्यांना प्रति प्रमाणपत्र 3000 रुपयांची अतिरिक्त मागणी केली जात असल्याचं समोर आलं। मुंबई महापालिकेनं ह्युमन सोसायटी इंटरनॅशनल इंडिया यांच्या संयुक्त प्रयत्नातून करण्यात आलेल्या भटक्या श्वानांच्या सर्वेक्षणात मुंबईतील 19 वॉर्डात रस्त्यावरील श्वानांची संख्या 21.8% आणि झोपडपट्ट्यांमध्ये 27.4%, मात्र मुंबईतील संख्या घटलेली आहे। मुंबईकरांच्या वेगवान आणि गारेगार प्रवासासाठी मुंबईत मोठ्या प्रमाणात मेट्रो ट्रेनचं जाळं विणलं जात असून भविष्यात मुंबईकरांचा मेट्रो टू मेट्रो हा प्रवास होणार आहे। मुंबईत वेगवेगळ्या 5 ते 6 ठिकाणी मेट्रो मार्गिका FOBद्वारे जोडणं शक्य असून त्याची सुरुवात मेट्रो 3चे RAJVLR स्थानक आणि मेट्रो 6चं सिप स्थानक FOBनं जोडण्यात येणार आहे। वक्फ सुधारणा विधेयकावेळी शरद पवार गटाचे भिवंडीचे खासदार बाळामामा हे लोकसभेत अनुपस्थित होते। यावरून उलटसुलट चर्चा सुरू झाल्या होत्या, मात्र आता यावर त्यांनी स्वतः स्पष्टीकरण दिलंय। तब्येत बरी नसल्यानं उपस्थित राहू शकलो नाही अशी माहिती त्यांनी दिली आहे। सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र सिंहराजे भोसले आणि मंत्री मकरंद पाटील यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचं दर्शन घेतलं। यावेळी दोन्ही मंत्र्यांचा सत्कार करण्यात आला। गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी त्यांचा ताफा थांबवत महामार्गावरील अपघातग्रस्त व्यक्तीला मदत केली आहे। गंभीर जखमी असलेल्या व्यक्तीला स्वतःच्या गाडीतून नेत रुग्णालयामध्ये दाखल केलं। गडचिरोली शहरात चंद्रपूर मार्गावर असलेल्या दुकानगाळ्यांना आग लागल्यानं आगीत 4 दुकानं जळून खाक झाली आहेत। या भागातील वीज पुरवठा देखील काही काळ खंडित करण्यात आला होता। विधानसभा निवडणुकीत जळगाव जिल्ह्यातल्या पाचोरा, चाळीसगाव, पारोळा, जळगाव अशा अनेक तालुक्यातल्या पदाधिकाऱ्यांनी भाजपसोबत बंडखोरी करत उमेदवारी केली होती, तर या पदाधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलंय। मात्र त्यांना आता पुन्हा भाजपमध्ये घेण्याबाबत पक्षात हालचाली सुरू असल्याची माहिती समोर येते। एक सविस्तर बातमी पाहूयात। लातूर महानगरपालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी डोक्यात गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केलाय, ज्यात ते गंभीर जखमी झालेले आहेत। आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी आपल्या राहत्या शासकीय निवासस्थानी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केला। त्यांना लातूरच्या खासगी रुग्णालयात दाखल केलं असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे। या घटनेनंतर पालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांसहित पोलीस अधिकारी, विविध पक्षाचे नेते आणि नागरिकांनी हॉस्पिटल बाहेर गर्दी केली होती। आयुक्त पदावरील सनदी अधिकाऱ्यानं नेमकं हे टोकाचं पाऊल का उचललं याची चर्चा आता सुरू आहे। लातूर महानगरपालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी त्यांच्या राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि यामध्ये ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्या डोक्यातनं गोळी ही बाहेर पडलेली आहे आणि आत्ता सध्या त्यांना लातूरच्या या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलेलं आहे। सह्याद्री हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत ICUमध्ये आणि त्यांची प्रकृती ही गंभीर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे, कारण डोक्यातून त्यांच्या ही गोळी आरपार निघालेली आहे। त्याच्यामुळं त्यांच्यावर उपचार त्या ठिकाणी सुरू आहेत आणि आत्ता थोड्या वेळापूर्वीच त्यांना त्यांच्या डोक्याचं स्कॅन करण्यात येणार असून त्याच्यानंतर जर ऑपरेशन करायची गरज भासली तर ऑपरेशनसुद्धा केलं जाऊ शकतं असं सह्याद्री हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे। मात्र नेमकं बाबासाहेब मनोहरे यांनी कशामुळे एवढं टोकाचं पाऊल उचललं याचं अजून नेमकं कारण समजू शकले नाही। तर महापालिकेचे अनेक कर्मचारी, नागरिक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी करून आहेत आणि बऱ्याच वेळापासून हे या ठिकाणी उभे आहेत। आता रात्रीचे जवळपास 2:30 वाजलेले आहेत आणि ही गर्दी मोठ्या प्रमाणात आहे। सह्याद्री हॉस्पिटलचे जे प्रमुख आहेत डॉक्टर हनुमंत किनीकर हे प्रवासादरम्यान होते, मात्र ते परत लातूरला आत्ता थोड्या वेळापूर्वीच आलेले आहेत आणि जर गरज भासली तर त्यांचं ऑपरेशनसुद्धा केलं जाऊ शकतं असं त्यांनी सांगितलेलं आहे। त्यांचा हेमोग्लोबिन हा कमी होत आहे। जर डोक्यामध्ये रक्ताच्या गाठी जर तयार झाल्या असतील तर ते थोडंसं धोकादायक असू शकतं असं सुद्धा डॉक्टरांनी सांगितलेलं आहे। मात्र त्यांची प्रकृती ही चिंताजनक आहे। बाबासाहेब मनोहरे हे मागच्या काही 1 ते 1.5 वर्षापासून लातूर महापालिका आयुक्त म्हणून ते काम बघत आहेत। काही दिवसापूर्वीच त्यांनी महापालिकेचा बजेट देखील सादर केला होता आणि त्यावेळेस त्यांनी पत्रकार परिषदसुद्धा घेतली होती। खरं तर मागच्या काही वर्षापासून मनपाला
हे प्रशासक म्हणून आयुक्तच काम बघत आहेत. त्याच्यामुळे ह्या बजेटमध्ये बहुतांश आम्ही पत्रकारच त्या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होतो आणि अतिशय मितभाषी असलेले बाबासाहेब मनोहरे यांनी एवढं टोकाचं पाऊल का उचललं याच्याबद्दल उलटसुलट चर्चा सुरू आहे. मात्र अधिकृत कारण अद्यापपर्यंत समजू शकलेलं नाही. सध्या त्यांची प्रकृती चिंताजनक आहे, मात्र स्थिर असल्याचं सुद्धा डॉक्टरांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात. राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची 1,15,000 क्विंटलची आवक झाली. यात सोलापूर बाजारात लाल कांद्याची 35,000 क्विंटल, नाशिक बाजारात उन्हाळ कांद्याची 39,000 क्विंटल आवक झाली. राज्यातील बाजार समितीमध्ये गव्हाची आवक कमी होत असल्याचं चित्र समोर आलंय. गव्हाला सर्वसाधारण 2,756 रुपये प्रति क्विंटल इतका भाव मिळाला. रामटेक सरकारनं रबी विपणन हंगाम 2024-25 साठी किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत हरभरा आणि रब्बी धान खरेदी करण्याचा निर्णय घेतलाय. या दोन्ही धान्यांच्या विक्रीसाठी ऑनलाईन नोंदणीला सुरुवात झाली आहे. देशभरात द्राक्ष निर्यातीसाठी नाशिकची ओळख आहे. मात्र मागील वर्षीच्या तुलनेमध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे 2024-25 हंगामात उत्पादनात 40% घट दिसून आली. त्यामुळे युरोपियन आणि बिगर युरोपियन देशात मागील वर्षी झालेल्या एकूण निर्यातीच्या तुलनेत द्राक्ष निर्यात जवळपास 40% 40,000 टन कमी झालेली आहे. कडक उन्हाळा सुरू असतानाच अचानक हवामान बदललेलं असून जिल्ह्यासह राज्यात काही ठिकाणी पावसानं जोरदार हजेरी लावली. त्यामुळे हातातोंडाशी आलेल्या हापूस आंब्याचं मोठं नुकसान झालं असून फळगळती होऊ लागली आणि आंबा बागायतदारांचं 30%पेक्षाही अधिक नुकसान झाल्याचा अंदाज आहे. केंद्र सरकारच्या आवास योजनेअंतर्गत घरकुल बांधकामासाठी आता लाभार्थ्यांना 50,000 रुपये वाढीव अनुदान मिळणार आहे. पूर्वीच्या 1,20,000 रुपयांच्या अनुदानात 50,000 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय ग्रामविकास विभागानं घेतला. रेल्वेमध्ये नोकरी करण्याचं स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. रेल्वे भरती बोर्डानं असिस्टंट लोको पायलटच्या पदांसाठी भरती करण्याची तयारी पूर्ण केली आहे. यावेळी एकूण 9,900 पदांसाठी भरती होणार आहे. त्यामुळे हजारो तरुणांना नोकरीची सुवर्ण संधी मिळणार आहे. पुण्यातील महिलेच्या मृत्यूप्रकरणी चौकशी अहवालानुसार कारवाई होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मृत महिलेच्या दोन्ही अपत्यांच्या खर्चाची जबाबदारी सरकार घेणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी एक्स पोस्टवरून स्पष्ट केलं. पोलिसांनी भिसे कुटुंबियांचा जबाब नोंदवून घेतला. घैसास डॉक्टरांवर कारवाई करून परवाना रद्द करण्याची मागणी भिसे कुटुंबियांनी केली. तर देवेंद्र फडणवीसांनी न्याय देण्याचं आश्वासन दिल्याचं भिसे कुटुंबियांनी सांगितलं. सत्तेत असलेल्या आमदाराच्या पीएच्या कुटुंबियांची ही परिस्थिती असेल तर सर्वसामान्य जनतेचं काय, असा सवाल आमदार रोहित पवार यांनी उपस्थित केलाय. रुग्णालय प्रशासनाची सखोल चौकशी करून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर कारवाई व्हावी अशी मागणी रोहित पवार यांनी केली. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर महाराष्ट्र गुजरातच्या सीमेवर असलेल्या अछाड इथे वाहतूक कोंडी होते. मुंबईच्या दिशेने येणाऱ्या वाहनांवर 4 ते 5 किलोमीटरच्या वाहनांच्या रांगा लागल्याचं पाहायला मिळत आहेत. व्हाईट टायपिंगच्या कामामुळे ट्रॅफिक जाम होत आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि ठेकेदारच दुर्लक्ष करत असल्यानं वाहतूक कोंडीला सामोरं जावं लागतंय. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जोरदार वादळी वाऱ्यासह विजेचा लखलखाट आणि कडकडाटासह जोरदार पावसानं हजेरी लावली. उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा पावसाच्या सरींमुळे दिलासा मिळाला. रायगड जिल्ह्यामध्ये काल झालेल्या अवकाळी पावसामुळे आंबा बागायतदारांना मोठा फटका बसला. वादळी वाऱ्यामुळे आंबा गळून पडल्यानं आंबा बागायतदारांचं लाखोंचं नुकसान झालंय. धुळे जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसामुळे सुमारे 3,000 हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावरील पिकांना फटका बसलाय. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गानं हिरावून घेतल्यानं शेतकरी हवालदिल झालाय. दरम्यान पीक नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाल्यानंतर अहवाल केंद्राकडे पाठवून नुकसान भरपाई दिली जाईल असं आश्वासन कृषी विभागाच्या वतीनं देण्यात आलं. सोलापूर महानगरपालिकेकडून बाबू जगजीवन राम झोपडपट्टीतील शाळकरी मुलीचा मृत्यू डेंग्यूची लक्षणं असल्यामुळे झाल्याचा सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी केलाय. सरकारी वैद्यकीय रुग्णालय प्रशासनानं याबाबत या दोन्हीही शाळकरी मुलींना डेंग्यू सदृश्य रोगाची लक्षणं असल्याचा प्राथमिक अहवाल दिलाय. शेतकऱ्यांची बँक म्हणून ओळखली जाणाऱ्या जिल्हा बँकेत लिपिकांच्या 220 जागांची भरती होणार असून त्यासाठी 5 एजन्सीचे प्रस्ताव प्राप्त झालेले आहेत. भरती संदर्भातील ठराव संचालक मंडळाच्या बैठकीत मंजूर झाल्यामुळे जिल्हा बँकेच्या नोकर भरतीचा मार्ग एक प्रकारे मोकळा झालाय.
जास्ती व्याजदराचा आमिष दाखवून करोडो रुपयांचा अपहार करणाऱ्या बीडच्या ज्ञानराधा मल्टीस्टेटवर शासनानं कारवाईचा फास आवळलाय. कुटे ग्रुप ज्ञानराधा मल्टीस्टेट संबंधित चेअरमॅन, व्हाईस चेअरमॅन किंवा सचिव अधिकारी यांच्या नावे बीडसह राज्यभरात असलेल्या 80 मालमत्तांवर बोजा चढवण्याचे आदेश शासनानं जिल्हा प्रशासनाला दिले. नाशिकमध्ये एक अनोखा मेळावा पार पडला. पत्नी पीडित पुरुषांचं संमेलन भरवण्यात आलं होतं. पुरुषांनी एकत्र येऊन आपल्या समस्या मांडल्या आणि आम्हाला न्याय मिळावा अशी मागणी देखील अनेकांनी यावेळी केली. नंदुरबार जिल्ह्यातल्या आदिवासी बांधवांना आरोग्याच्या मूलभूत सुविधा उपलब्ध होत नाहीयेत. रस्ता नसल्यानं 5 तास प्रवास करून बांबूच्या झोळीतून गर्भवती महिलेला रुग्णालयामध्ये नेण्याची वेळ आदिवासी बांधवांवर आली. अहिल्यानगर जिल्ह्यातील वरखेड येथील देवी मंदिर ट्रस्टच्या मनमानी कारभाराविरोधात लहुजी शक्ती सेनेनं रास्ता रोको आंदोलन केलं. नेवासा इथे रास्ता रोको करत निषेध नोंदवण्यात आला. मनमानी कारभार करणाऱ्या ट्रस्टी आणि अधिकाऱ्यांना हटवावं अशी मागणी आंदोलकांनी केली. गडचिरोली इथे वैनगंगा नदीपात्रात उतरून काँग्रेसच्या नेत्यांनी आंदोलन केलं. विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं. गोसेखुर्द धरणातून पाणी सोडण्याच्या मागणीसाठी काँग्रेस आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. कोल्हापुरात शक्तीपीठ महामार्गाला विरोध करत निदर्शनं करण्यात आली. शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा या मागणीसाठी कोल्हापूरकर आक्रमक झाले. गोंदिया कोमारा राज्य महामार्गावर असलेल्या पाटेकुरा गावात एसटी बसचा थांबा देण्यात यावा यासाठी 5 गावातील नागरिकांनी रस्त्यावर येत बस चालकांना बस थांब्याचं पत्र दाखवत आंदोलन केलं. गोंदिया आगार प्रमुखांनी देखील आंदोलकांची दखल घेत बस थांब्याला मंजुरी दिली. आता एक सविस्तर बातमी. देशभर आज रामनवमी उत्सव साजरा केला जातोय. साईबाबांच्या शिर्डीत देखील मोठ्या भक्तिमय वातावरणात पारंपरिक पद्धतीनं राम जन्मोत्सव साजरा करण्यात येतोय. साईबाबांच्या शिर्डीमध्ये 114वा रामनवमी उत्सव साजरा केला जातोय. 3 दिवसीय उत्सवाचा आज दुसरा मुख्य दिवस आहे. तर दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेत. साई मंदिर आकर्षक विद्युत रोषणाईनं नटलं असून भक्तांच्या स्वागतासाठी उभारलेली कमान आकर्षण ठरते. पहाटे साईबाबांच्या काकड आरतीनंतर साईबाबांच्या पादुकांची मिरवणूक काढण्यात आली. दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम देखील पार पडणार असून दुपारी 12 वाजता रामजन्मोत्सव साजरा होणार आहे. राज्यभरातून शेकडो पायी पालख्या शिर्डीमध्ये दाखल झाल्या असून लाखो साई भक्त दर्शनासाठी येण्याचा अंदाज आहे. तर साई मंदिर आकर्षक फुलांनी आणि विद्युत रोषणाईनं नटलं असून भक्तांच्या स्वागतासाठी आकर्षक कमान उभारण्यात आली आहे. यासोबतच बातमीपत्र